ईदच्या पार्श्वभूमीवर जळगाव पोलिसांची जय्यत तयारी, शांतता समितीच्या बैठकीत व्यापक नियोजन। आगामी ईद मिलाद सण शांततेत व उत्साहात पार पडावा तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जळगाव जिल्हा पोलिसांनी व्यापक नियोजन केलंय। याच पार्श्वभूमीवर जळगाव पोलीस मुख्यालयात शांतता समिती सदस्य व मिरवणूक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। बैठकीत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महापालिका आयुक्त, सर्व एसडीपीओ, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी तसेच एसडीएम प्रत्यक्ष व ऑनलाईन माध्यमातून उपस्थित होते। यावेळी मिरवणुकीसाठी पूर्व परवानगी घेणं, प्रशासनाने निश्चित केलेल्या मार्गात बदल न करणं, आक्षेपार्ह गाणी, घोषणा अथवा वक्तव्य टाळणं आणि धार्मिक भावना दुखावणाऱ्या पोस्ट, फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित न करण्याच्या सूचना देण्यात आल्या। मिरवणुकीत स्वयंसेवकांची नियुक्ती करून शिस्त राखावी, वादग्रस्त ध्वजांचा वापर टाळावा, वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यकतेनुसार डायव्हर्जन करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलंय। मागील वर्षी ईदच्या अनुषंगानं जिल्ह्यात 7 गुन्हे दाखल झाले होते। यंदा कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नागरिकांनी प्रशासन व पोलिसांना सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलंय। 6000हून अधिक अधिकारी कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त ईदच्या बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासनाकडून मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे। यामध्ये 1 पोलीस अधीक्षक, 2 अप्पर पोलीस अधीक्षक, 10 एसडीपीओ, 2 प्रोबेशनरी डीवायएसपी, 30 पोलीस निरीक्षक, 200 एपीआय पीएसआय, 3400 पोलीस अंमलदार, 1600 होमगार्ड, 100 वाहतूक शाखेचे कर्मचारी व 200 एसआरपीएफ कमांडो यांचा समावेश आहे। याशिवाय आरसीपी स्ट्रायकिंग फोर्स, बीडीडीएस पथक, डॉग युनिट तसेच नियंत्रण कक्ष व सोशल मीडिया मॉनिटरिंगसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यरत राहणार आहे। ड्रोन व सोशल मीडिया मॉनिटरिंगवर भर, संवेदनशील भागांमध्ये रूट मार्च घेण्यात येत असून दंगल काबू योजना व रिहर्सल पूर्ण करण्यात आली। जिल्ह्यात 5000पेक्षा अधिक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या। सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सतत निगराणी ठेवण्यात येणार असून मिरवणूक व गर्दीच्या ठिकाणी परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर केला जाणार आहे। डीजे संदर्भात आयोजक व पदाधिकाऱ्यांच्या स्वतंत्र बैठका घेऊन आवश्यक सूचना देण्यात येत आहेत। याशिवाय महावितरणकडून उघडी डीपी बंदिस्त करणं, धोकादायक वायरिंगची पाहणी, महानगरपालिकेकडून अतिक्रमण हटवून मिरवणूक मार्ग मोकळा ठेवणं, खड्डे बुजवणं तसेच आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या। ईद हा शांतता, बंधुभाव व सामाजिक सलोखा वाढवणारा सण म्हणून सर्वांनी एकत्रितपणे साजरा करावा। कायद्याचं उल्लंघन अथवा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या कोणत्याही कृतीची गांभीर्याने दखल घेऊन नियमानुसार कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला। 26 तारखेला जे ईद मिलाद आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती जिल्हास्तरीय शांतता कमिटीची बैठक पार पडली। त्यामध्ये एसपी साहेब असतील, कमिशनर साहेब असतील, सर्व पोलीस प्रशासन, जिल्हा प्रशासन हे सगळे उपस्थित होते। त्यासोबतच तालुकास्तरीय शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते। अशा प्रकारे अगदी चांगल्या वातावरणात ही कमिटीची बैठक पार पडली। त्याच्यामध्ये बऱ्याचशा ज्या सूचना प्राप्त झालेल्या होत्या की मिरवणूक कशा पद्धतीची असावी आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या सुविधा असायला पाहिजे आणि शांततापूर्ण वातावरणामध्ये पूर्ण सण साजरा करण्यासाठी काय काय केलं पाहिजे याच्यासाठी बऱ्याचशा सूचना पण प्राप्त झाल्या। पूर्ण प्रशासनातल्या सगळ्या भागांना आपण ते प्रशासनाच्या लोकांना ह्या सूचना आपण फॉलो करण्यासाठी पण सांगितलेलं आहे आणि एकदम शांततेच्या वातावरणामध्ये ईदचा सण कसा साजरा करता येईल याच्यासाठीच्या सर्व व्यवस्था ज्या आहेत त्या करण्यात येऊन जिल्हा प्रशासन आणि सर्व समाजाच्या सहकार्याने जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज। पंचतारका न्यूज चॅनलसाठी हेमकांत गायकवाड, कार्यकारी संपादक, जळगाव।